महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची ठार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। रायगड प्रेस क्लब संलग्न श्रीवर्धन प्रेस क्लबकडून दिव्यागर येथे आदर्श शेतकरी सन्मान सोहळ्याचे आयोजन। रायगड प्रेस क्लब संलग्न श्रीवर्धन प्रेस क्लबकडून आदर्श शेतकरी सन्मान सोहळ्याचे दिव्यागर येथे आयोजन करण्यात आले होते। मागील 15 दिवसांपासून हा उपक्रम सुरू आहे आणि या कार्यक्रमासाठी दिघी सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष आवटी व श्रीवर्धन पंचायत समितीचे माजी सभापती लालाभाई जोशी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। यावेळी दिव्यागर येथील शेतकरी सूरज पाटील व बोर्ली पंचतन येथील शेतकरी किरण तळकर यांचा यथोचित सन्मान करण्यात आला। सन्मान चिन्ह, शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। या दोन्ही शेतकऱ्यांची स्वतःची भातशेती व नारळ सुपारीच्या बागा देखील आहेत। भातशेतीतील उत्पन्न घेताना आधुनिक पद्धतीचा वापर करणे, त्याचप्रमाणे नारळी सुपारीच्या बागा जोपासताना त्यांना योग्य खताचे नियोजन करणे या सर्व गोष्टींचा अवलंब करून हे शेतकरी आपली शेती व बागायत चांगल्या प्रकारे सांभाळत आहेत। यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष आवटी यांनी मी सुद्धा एका शेतकऱ्याचा मुलगा आहे, त्यामुळे शेतात जाऊन किती कष्ट करावे लागतात व कष्ट केल्यानंतरच त्याचे फळ चांगल्या प्रमाणात मिळते असे आपल्या मनोगतात सांगितले। तर पंचायत समितीचे माजी सभापती लालाभाई जोशी यांनी आपल्या मनोगतामध्ये नारळ सुपारीच्या बागेतील ही पडणारी पाने देखील त्याच ठिकाणी जमिनीत गाडल्यास त्याचे उत्तम खत तयार होते व त्याचबरोबर शेणखताचा वापर केल्यास नारळ सुपारीचे उत्पन्न हे चांगल्या प्रमाणात येत असते असे सांगितले। त्याचप्रमाणे भात शेती करत असताना सुद्धा नारळ सुपारीच्या बागेतील पडलेली पाने शेतात नेऊन जाळण्यापेक्षा ती नारळ सुपारीच्या वाढीतच जमिनीत गाडावी। भात शेती करताना खतांचा योग्य वापर करून जास्तीत जास्त पीक कसे घेता येईल यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक असते। बागायत व शेती करत असताना सुद्धा पूरक उद्योग म्हणून दुग्ध व्यवसाय देखील करणे अतिशय फायद्याचे असते। लालाभाई जोशी हे स्वतः गोपालन करत आहेत। जवळजवळ लहान मोठी 50 जनावरे त्यांच्या गोठ्यामध्ये आहेत। यामध्ये संकरित गायीसोबतच गीर सारख्या देशी गायींचे पालन देखील करणे अतिशय महत्त्वाचे असते। संकरित गायीचे दूध A1 दर्जाचे असते तर देशी गायीचे दूध A2 दर्जाचे असते। देशी गायीच्या दुधापासून बनवलेल्या तुपाला देखील चांगल्या प्रमाणात भाव मिळतो। यावेळी लालाभाई जोशी यांनी आपल्या पुण्यात शिक्षण घेत असताना आलेले अनेक अनुभव सर्वांसमोर विशद करून सांगितले। या कार्यक्रमासाठी श्रीवर्धन प्रेस क्लबचे अध्यक्ष संजय मांजरेकर, उपाध्यक्ष सावंत तवसाळकर व संतोष रेळेकर, त्याचप्रमाणे सदस्य संतोष चौकर, भारत चोगले, दत्तात्रय पांढरकामे, सुरेश पांढरकामे, वैभव तोडणकर, अभित करदमे हे उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व सर्व आयोजन उपाध्यक्ष संतोष रेळेकर यांनी उत्तम प्रकारे पार पाडले। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी संतोष चौकर, तृप्ती होईल, श्रीवर्धन। तर्फे आदर्श शेतकरी म्हणजे सन्मान शेतकरी सोहळा आपण आज पार पाडत आहोत। त्यामध्ये आपले किरण तळकर आणि सुरेशभाई पाटील यांचा आपण आदर्श शेतकरी सन्मान देऊन आपण त्यांचा सत्कार करत आहोत। तो सन्मान आपले दिघी सागरीचे आवटी सर यांनी करावा असं मी त्यांना विनंती। अध्यक्ष